नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नवीन नियमानुसार ऑनलाईन फॉर्म नोंदणी सुरू झालेली आहे. अनेक पालकांना प्रॉब्लेम येत आहेत. आपण सांगत आहोत की आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. आम्हाला प्रश्न विचारा, तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही तुमची शंका विचारू शकता. अनेक पालक आहेत फॉर्म एडिट करत आहेत. याच्यामध्ये एक प्रश्न आहे की पालकांना जी शाळा यादी आहे तर याच्यामध्ये सिक्वेन्स देता येत नाही. तर हा पालकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यापूर्वी कसं होतं की तुम्ही सर्वप्रथम शाळा निवडायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रेफरन्स कसा द्यायचा, म्हणजेच पहिला प्रेफरन्स, दुसरा प्रेफरन्स, तिसरा, तर अशा प्रकारचे प्रेफरन्स देण्यात येत होते. परंतु आत्ता जी नवीन सुधारित बदल जे झालेले आहेत याच्यानुसार सर्वप्रथम 1 किलोमीटर सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर 2-3 किलोमीटरच्या आसपासची शाळा असेल ती सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा, सगळ्या शाळा निवडून झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रेफरन्स देता येत नाही आहे. तर हा पालकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण या संदर्भात पालकांना सांगू इच्छितो की सर्वात प्रथम 1 किलोमीटर अंतरावरील ज्या शाळा आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करा. केवळ 10 शाळा तुम्हाला निवडता येणार आहेत. जास्तीत जास्त शाळा देऊ नका. तर तुम्हाला ज्या शाळांमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे, घ्यायचा आहे, केवळ त्या शाळा तुम्हाला द्यायच्या आहेत. सर्वप्रथम 1 किलोमीटर, त्याच्यानंतर 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या परिसरातील शाळा आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा. तर हा प्रेफरन्स आहे तो देता येणार आहे. पण आम्ही 1 किलोमीटरच्या आधी शाळा सिलेक्ट केल्यानंतर 2 ते 3 किलोमीटरच्या शाळा सिलेक्ट केल्या तरी देखील फॉर्ममध्ये शाळांची यादी वर खाली दाखवत आहे. तर असा पालक प्रश्न विचारत आहेत. तर यामध्ये लक्षात घ्या की सर्वप्रथम ज्यावेळी लॉटरी लागते त्यावेळी 1 किलोमीटर परिसरातील शाळांचा सर्वप्रथम विचार होतो आणि त्याच्यानंतर उर्वरित अंतराचा विचार केला जातो. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला 1 किलोमीटर अंतरावरील जी शाळा आवश्यक आहे ती पहिली द्या आणि इतर शाळांचा विचार नंतर तुम्ही खाली ऑप्शन द्या. तर हा जो ऑप्शन वर खाली होतोय तर याचा तरी सध्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. तुम्हाला RT अंतर्गत लॉटरी प्रक्रियेमध्ये ज्या शाळा असतील, ज्या शाळांमध्ये निवड होईल त्या शाळा तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत. तर अशा प्रकारची माहिती आहे. तर प्रेफरन्स संदर्भात ऑप्शनच ॲड नाही आहे. एकदा का फॉर्म सबमिट केलात की त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एडिट करता येणार नाही आहे. केवळ 2च वेळा तुम्ही फॉर्म आहे अनकन्फर्म करू शकता. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांपर्यंत नक्की शेअर करा. प्रेफरन्स संदर्भातला अजून ऑप्शन आलेला नाही आहे. या संदर्भातला ऑप्शन उपलब्ध होत असेल तर आपण हेल्पलाईनवरती माहिती घेतच आहोत. त्यामुळे सुरुवातीला जेवढ्या शाळा हव्यात तेवढ्याच तुम्हाला द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती पालकांपर्यंत नक्की शेअर करा. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.